गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. हेरिडिटी अँड इव्होल्युशन या चॅप्टरच्या सेकंड लेक्चरमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. पहा, कालच्या लेक्चरमध्ये आपण हेरिडिटी अँड इव्होल्युशनचं इंट्रोडक्शन पाहिलं आणि त्याच्यामध्ये हेरिडिटी काय आहे, जेनेटिक्स काय असतं, बायोलॉजी काय आहे, हे जे कन्सेप्ट होते, बेसिक कन्सेप्ट, युकॅरियोटिक सेल, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलचा न्यूक्लियस, हे कन्सेप्ट आपण कालच्या लेक्चरमध्ये समजून घेतले. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला हेरिडिटीचं मेकॅनिझम स्टडी करायचंय. तर मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी काय आहे ते आता आपण सुरू करूया. तर त्याच्या अगोदर हेरिडिटीचं मेकॅनिझम पाहण्याच्या अगोदर म्हणजेच बॉडीमध्ये आपल्या प्रोटीन्स कसे सिंथेसाइज केले जातात हे पाहण्याच्या अगोदर इथं महत्वाचं की स्ट्रक्चर ऑफ डीएनए, डीएनएचं स्ट्रक्चर कसं आहे, डीएनए ची रचना कशी आहे ती आपल्याला अगोदर पाहायची. तर पहा, इथं डीएनए ची एक डायग्राम ड्रॉ करून तुम्हाला दिलेली. या डीएनएच्या डायग्राम मध्ये काय दाखवलेले आहेत, पेअर ऑफ नायट्रोजिनियस बेसेस दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर रेल ऑफ डीएनए, इथं रेल डीएनए चे दोन रेल्स दाखवलेले आहेत आणि नायट्रोजिनियस बेसेस जे असतात डीएनए मधल्या त्याचे पेअर्स दाखवलेले आहेत. These rails of DNA are made up of phosphoric acid and sugar molecule. शुगर आणि फॉस्फरिक ऍसिड ना हे रेल्स ऑफ डीएनए बनलेले असतात. मेड अप ऑफ शुगर अँड फॉस्फरिक ऍसिड. तर अशा पद्धतीने हे डीएनए ची इथं डायग्राम तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेली आहे. डीएनएचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आता आपल्याला पाहिजे. इयत्ता 9वी मध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ डीएनए अभ्यासलेला आहे आणि तेच आता आपल्याला 10वी मध्ये रिवाइज करायचं एकदा. काय समजून घेण्यासाठी, द प्रोसेस ऑफ हेरिडिटी. हेरिडिटीची प्रोसेस समजण्यासाठी डीएनए आणि आरएनए हे दोन मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर माहिती असणं आवश्यक आहे. याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ डीएनए, डीएनए काय आहे आणि आरएनए काय आहे. व्हॉट इज द डीएनए, डीएनए काय आहे. डीएनए इज अ ऑर्गॅनिक ऍसिड. डीएनए काय आहे, ऑर्गॅनिक ऍसिड आहे. इट इज अ कार्बन कंपाऊंड. DNA is an organic acid and it is also called as deoxyribonucleic acid. DNA हे एक ऑर्गॅनिक ऍसिड आहे आणि त्याला deoxyribonucleic acid म्हटलं जातं. DNA is an organic acid present in nucleus of cell which is called deoxyribonucleic acid. DNA means deoxyribonucleic acid. It is one ऑर्गॅनिक ऍसिड. हे एक प्रकारचं काय आहे, ऑर्गॅनिक ऍसिड आहे की जे आपल्या न्यूक्लियस मध्ये आढळतं, न्यूक्लियसच्या सेल मध्ये असतं. देन सेकंड, डीएनए प्रेझेंट इन न्यूक्लियस ऍज वेल ऍज. डीएनए फक्त न्यूक्लियस मध्येच आढळतो. न्यूक्लियस मध्ये असणारे हे ऑर्गॅनिक ऍसिड आहे म्हणून त्याला न्यूक्लिक ऍसिड म्हटलंय. जे ऍसिड न्यूक्लियस मध्ये असतं त्याला न्यूक्लिक ऍसिड म्हटलं जातं. डीएनए एक ऑर्गॅनिक ऍसिड आहे जे न्यूक्लियस मध्ये असल्यामुळे त्याला न्यूक्लिक ऍसिड म्हटलंय. आणि त्याच्यामध्ये जे ऑक्झिरिबोज शुगरचे मॉलिक्यूल असतात ते दोन असतात. दोन ऑक्झिरिबोज शुगर मॉलिक्यूल असल्यामुळे डीऑक्झिरिबोज शुगर किंवा डीऑक्झिरिबो न्यूक्लिक ऍसिड म्हटलंय. असे डीऑक्झिरिबो न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए हे सेलच्या आणखी कुठल्या सेल ऑर्गेनेल मध्ये, इतर सेल ऑर्गेनेल मध्ये आढळतात. तर ते आहेत माइटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट. दॅट इज डीएनए also present in mitochondria and plastids or chloroplast. माइटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट या सेल ऑर्गेनेल मध्ये देखील डीएनए आढळतात.
एक ऑर्गॅनिक ऍसिड आहे आणि त्याचं नाव आहे डीऑक्झिरिबो न्यूक्लिक ऍसिड। देन नेक्स्ट डीएनए, द स्ट्रक्चर ऑफ डीएनए इज डिस्कवर्ड बाय, या डीएनएचं जे स्ट्रक्चर आहे डबल हेलिक्स स्ट्रक्चर, हे स्ट्रक्चर कोणत्या सायंटिस्टने डिस्कवर्ड केलेलं आहे? त्या सायंटिस्टचे नेम काय? तर पहा नवीमध्ये तुम्हाला त्याचे नेम सांगितले होते, जेम्स वॅटसन अँड फ्रान्सिस क्रिक। James Watson and Francis Crick, these are pair of scientists discovered the most popular model of DNA in the year 1953। 1953 मध्ये जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक या दोन शास्त्रज्ञांनी हे डीएनए चं मोस्ट पॉप्युलर मॉडेल बनवलेलं होतं किंवा कन्स्ट्रक्ट केलेलं होतं। द most popular model of DNA made up of by Watson and Crick in 1953। 1953 मध्ये जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक या सायंटिस्टनं डीएनए चं मोस्ट पॉप्युलर मॉडेल, हे जे डबल हेलिक्स स्ट्रक्चर असणारं मॉडेल आहे ते सिंथेसाइज केलं किंवा कन्स्ट्रक्ट केलेलं होतं। देन ऍज पर दिस मॉडेल, या वॅटसन आणि क्रिक यांच्या डीएनएच्या मॉडेलनुसार two parallel threads of nucleotide are coiled around each other। two parallel thread of न्यूक्लियोटाइडचे दोन पॅरलल थ्रेड, हा एक थ्रेड दुसरा एक थ्रेड, हे थ्रेड काय झालेले असतात? एकमेकांभोवती कॉइल्ड झालेले असतात। two parallel thread of nucleotide are coiled with each other, आणि या पद्धतीनं हे डीएनए चं स्ट्रक्चर तयार झालेले, म्हणजे न्यूक्लियोटाइडचे दोन थ्रेड एकमेकांशी स्पायरली किंवा कॉइल्ड होऊन डीएनए चं डबल हेलिक्स स्ट्रक्चर तयार झालेले। ऍज पर दिस मॉडेल, या मॉडेलनुसार two threads of nucleotide coiled around each other to form a double helix structure, या वॅटसन आणि क्रिक यांच्या मॉडेलनुसार न्यूक्लियोटाइडचे दोन पेयर्स एकमेकांभोवती स्पायरली कॉइल्ड होऊन डबल हेलिक्स स्ट्रक्चर तयार होते। That is structure of DNA molecule is a double helix structure। DNA मॉलिक्यूलचं जे स्ट्रक्चर आहे ते डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे। Then Watson and Crick, जेम्स वॅटसन अँड फ्रान्सिस क्रिक, बरोबर आहे, जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी हे मोस्ट पॉप्युलर मॉडेल ऑफ डीएनए कन्स्ट्रक्ट केलेला आहे। देन नेक्स्ट, याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉइंट आहे डीएनएच्या स्ट्रक्चर मधला, तो असा आहे, each strand of DNA molecule, डीएनए मॉलिक्यूलचा हा जो प्रत्येक स्ट्रँड आहे, इथे रेल ऑफ डीएनए म्हटले, the strand or rail of DNA is made up of sugar and phosphoric acid, deoxyribo sugar and phosphoric acid। डीएनए चा प्रत्येक स्ट्रँड हा deoxyribo sugar, phosphoric acid आणि नायट्रोजिनियस बेस यांनी बनलेला असतो। each strand of DNA is made up of
डीएनएचा प्रत्येक स्ट्रँड हा कशाने बनलेला आहे, कोणकोणत्या घटकांनी बनलेला आहे? इच स्ट्रँड ऑफ डीएनए इज मेड अप ऑफ डीऑक्सिरिबोज शुगर, डीऑक्सिरिबोज शुगर, phosphoric acid and nitrogenous bases. म्हणजे पहा, डीएनएचा प्रत्येक स्ट्रँड हा डीऑक्सिरिबोज शुगर, नायट्रोजिनियस बेसेस आणि फॉस्फरिक ऍसिड या 3 घटकांनी बनलेला असतो. Then such strands of DNA or nucleotides of DNA are spirally arranged to form molecular DNA. हे जे काही न्यूक्लियोटाइड आहेत किंवा स्ट्रँड्स आहेत डीएनए चे, हे एकमेकांभोवती स्पायरली कॉइल झालेले असतात आणि त्याच्यातून हे डीएनएचं स्ट्रक्चर तयार होतं. तर इन इच डीएनए स्ट्रँड, प्रत्येक डीएनए स्ट्रँड मध्ये, डीएनएच्या एका स्ट्रँड मध्ये molecule of sugar and phosphoric acid are joined together alternately. डीएनएच्या प्रत्येक स्ट्रँड मध्ये ते फॉस्फरिक ऍसिड, त्याच्यानंतर नायट्रोजेनियस बेसेस आणि डीऑक्सिरिबोज शुगर मॉलिक्यूल हे अल्टरनेटली अरेंज झालेले असतात. अल्टरनेटली म्हणजे इकडे जे सिक्वेन्स आहे त्याच्या अल्टरनेट सिक्वेन्स पुढे आढळते. म्हणजे फॉस्फरिक ऍसिड, डीऑक्सिरिबोज शुगर आणि नायट्रोजेनियस बेसेस हे प्रत्येक डीएनएच्या स्ट्रँड मध्ये अल्टरनेटली अरेंज झालेले असतात. देन द नायट्रोजेनियस बेस आर ऑफ 4 टाइप्स. या ठिकाणी डीएनए मध्ये ज्या नायट्रोजेनियस बेस आहेत त्याचे 4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे ग्वॅनिन, दुसरा आहे सायटोसाइन, तिसरा आहे थायमिन आणि ॲडेनाइन. दॅट इज ॲडेनाइन, थायमिन, ग्वॅनिन आणि सायटोसाइन अशा 4 प्रकारच्या नायट्रोजेनियस बेसेस या डीएनए मध्ये असतात. ग्वॅनिन ऑलवेज पेअर विथ सायटोसाइन. ग्वॅनिन हे नेहमी सायटोसाइनशी पेअरिंग करतात. while thymine always pair with adenine or adenine always pair with thymine. Out of them, guanine and cytosine, out of these guanine and cytosine are purines. Sorry, guanine and adenine are purines. त्याच्या ग्वॅनिन आणि ॲडेनाइन आहेत या प्युरिन्स आहेत. while the cytosine and thymine are the pyrimidines. सायटोसाइन आणि थायमिन या पिरॅमिडिन्स आहेत. पिरॅमिडिन्स का म्हटले? कारण ह्या ज्या बेसेस असतात त्याला पिरॅमिड सारखं ट्रायंग्युलर स्ट्रक्चर असतं. असे स्ट्रक्चर असणाऱ्या ज्या नायट्रोजेनियस बेस असतात त्याला पिरॅमिडिन्स म्हटलं जातं. तर सायटोसाइन आणि थायमिन या पिरॅमिडिन्स आहेत. तर ग्वॅनिन आणि ॲडेनाइन या प्युरिन्स आहेत. लक्षात ठेवा प्युरिन्स कोणते आहेत? ग्वॅनिन, ॲडेनाइन. ग्वॅनिन, ॲडेनाइन आर प्युरिन्स, सायटोसाइन अँड थायमिन आर पिरॅमिडिन्स. तर अशा पद्धतीच्या 4 नायट्रोजेनियस बेसेस या प्रत्येक डीएनएच्या स्ट्रँड मध्ये आढळतात. इन ईच रंग ऑफ लॅडर ॲडेनाइन ऑलवेज पेअर विथ थायमिन. या लॅडरच्या प्रत्येक रंग मध्ये ॲडेनाइन हे नेहमी थायमिनशी पेअरिंग करतात आणि ग्वॅनिन हे नेहमी सायटोसाइनशी पेअरिंग करतात. म्हणजे प्युरिनचं पेअरिंग हे पिरॅमिडिनशी असतं. प्युरिनचं जे काही पेअरिंग आहे ते पिरॅमिडिनशी असतं. तर अशा पद्धतीनं हा डीएनए मॉलिक्यूल आहे आणि हे डीएनए मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर आहे. इथं सर्व जे काही पॉइंट आहेत ते इथं बसलेले नाहीयेत पहा. एक 2-3 पॉइंट शेवटचे इथं बसलेले आहेत. तर ते काय सांगितलेले ते परत एकदा एक्सप्लेन करतो मी. स्ट्रक्चर ऑफ डीएनए. डीएनए मीन्स डीऑक्सिरिबोन्यूक्लिक ऍसिड. डीएनए म्हणजेच डीऑक्सिरिबोन्यूक्लिक ऍसिड आहे and it is one of the organic acid. हे एक प्रकारचं ऑर्गॅनिक ऍसिड आहे. डीएनए इज आल्सो प्रेझेंट इन मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड. सेल मध्ये मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड या सेल ऑर्गेनेल मध्ये देखील डीएनए असतात न्यूक्लियस प्रमाणेच. द मोस्ट पॉप्युलर मॉडेल ऑफ डीएनए इज मेड अप ऑफ वॅटसन अँड क्रिक. डीएनएचा मोस्ट पॉप्युलर मॉडेल ही वॅटसन आणि क्रिक या 2 शास्त्रज्ञांनी 1953 मध्ये तयार केलेले. and therefore they got a Nobel Prize. त्यांना नोबेल प्राइज देखील मिळालेले. as per this model 2 threads of nucleotide are coiled around each other. आणि या डीएनए च्या मॉडेल नुसार, वॅटसन आणि क्रिक यांच्या मॉडेल नुसार
डीएनए चे दोन स्ट्रँड हे एकमेकांभोवती कॉइल्ड झालेले असतात, स्पायरली अरेंज झालेले असतात. देन such a structure, spiral structure of DNA is called as double helix structure. डीएनए चं जे स्पायरल स्ट्रक्चर आहे त्याला डबल हेलिक्स स्ट्रक्चर देखील म्हटलं जातं. each strand of DNA is made up of deoxyribonucleic डीएनए चा प्रत्येक स्ट्रँड हा तीन घटकांनी बनलेला आहे. deoxyribonucleic शुगर, फॉस्फरिक ऍसिड and nitrogenous base. DNA consist four types of nitrogenous bases. डीएनए मध्ये चार प्रकारच्या नायट्रोजेनियस बेसेस आहेत. ग्वानिन, सायटोसाइन, थायमिन, एडेनाइन. Out of them, guanine and adenine are the purines and cytosine and thymine are the pyrimidines. आता याच्यानंतर these strands of DNA are arranged alternately, that is molecule and nitrogenous bases are arranged alternately in each strand. प्रत्येक स्ट्रँड मध्ये ते अल्टरनेटली अरेंज झालेले असतात. तर या पद्धतीनं हे स्ट्रक्चर ऑफ डीएनए आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले. याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट जो आहे या चॅप्टर मधला की आपल्याला तिथं स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ डीएनए अँड आरएनए म्हटलं होतं की डीएनए आणि आरएनए चं स्ट्रक्चर स्केच करा, त्याची डायग्राम स्केच करा आणि स्ट्रक्चर एक्सप्लेन करा. आपण डीएनए ची डायग्राम ड्रॉ केली, त्याचं स्ट्रक्चर काय आहे जनरली पाहिलं. डीएनए म्हणजे काय आहे शॉर्टकट मध्ये परत एकदा सांगतोय, लक्ष द्या. डीएनए हे काय आहे, डीऑक्झिरिबो न्यूक्लिक ऍसिड आहे. डीएनए काय आहे, डीऑक्झिरिबो न्यूक्लिक ऍसिड मीन्स डीएनए. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ऑर्गेनिक ऍसिड. It is one type of organic acid present in nucleus. This organic acid present in the nucleus, hence it is called nucleic acid. Then the most popular model of DNA also present in mitochondria and plastid. डीएनए हे माइटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड मध्ये असतात. मोस्ट पॉप्युलर मॉडेल ऑफ डीएनए इज मेड अप ऑफ वॅटसन अँड क्रिक. वॅटसन आणि क्रिक यांनी डीएनए चं मोस्ट पॉप्युलर मॉडेल तयार केलेलं आहे. आणि कधी तयार केलं ते 1953 मध्ये, आणि म्हणून त्यांना त्याचं नोबेल प्राइज देखील मिळालेलं होतं त्यावेळेस. देन each strand of DNA molecule is made up of, डीएनए मॉलिक्यूलचा प्रत्येक स्ट्रँड हा कशाने बनलेला आहे, deoxyribonucleic sugar, then phosphoric acid and nitrogenous base यांनी बनलेला असतो. each strand of DNA is made up of deoxyribonucleic sugar, phosphoric acid and nitrogenous bases. In DNA, two parallel threads or two parallel ladder or rails are spirally arranged or coiled around each other to form which structure, double helix structure. डीएनए मध्ये असणारे हे जे दोन स्ट्रँड आहेत पॅरलल स्ट्रँड ते एकमेकांभोवती काय झालेले असतात, कॉइल्ड झालेले असतात आणि त्याच्यातून तयार झालेल्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं, डबल हेलिक्स स्ट्रक्चर. देन in each strand of DNA, these nitrogenous bases, phosphoric acid and deoxyribonucleic sugar are arranged alternately to each other. एकमेकांना ते अल्टरनेटली अरेंज झालेले असतात. and these DNA molecule consist four types of nitrogenous bases. डीएनए मध्ये चार प्रकारच्या नायट्रोजेनियस बेसेस असतात. त्या असतात adenine and thymine, त्याच पद्धतीनं guanine and cytosine. Out of them, adenine and guanine are purines and thymine and cytosines are pyrimidines. तर या पद्धतीनं हा हे पूर्ण कंप्लीट डीएनए चं स्ट्रक्चर आपण पाहिलं. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट कडे आपण येऊ. नेक्स्ट पॉइंट आहे या चॅप्टर मधला तो म्हणजे टाइप्स ऑफ आरएनए.
व्हॉट इज द आरएनए? आरएनए काय आहे? डीएनए फिंगरप्रिंटिंग इज अ टेक्निक युज्ड फॉर आयडेंटिफाय द सिक्वेन्स ऑफ जीन्स. बरोबर आहे. बुकन यांनी दिलेले आहे की डीएनए फिंगरप्रिंटिंग ही एक टेक्निक आहे की कशाची? प्रत्येक व्यक्तीमध्ये असणारी ही डीएनए ची जी न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स असते ही युनिक असते. द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इज युनिक इन ईच पर्सन or every individual, and this is called DNA fingerprint. And this, with the help of DNA fingerprint, we can identify the individuals. आपण individuals identify करू शकतो. आता RNA काय आहे पहा? बरोबर सांगितलेले आहे. RNA is the second nucleic acid present in the cell. सेल मध्ये असणारा दुसरा एक न्यूक्लिक ऍसिड आहे, त्याला म्हटलं जातं रिबोन्यूक्लिक ऍसिड और RNA. रिबोन्यूक्लिक ऍसिड म्हणजेच काय असतं? आरएनए आहे. RNA. It is another nucleic acid present in cell. सेल मध्ये आढळणारा दुसरा न्यूक्लिक ऍसिड म्हणजेच आरएनए आहे. It is called, your RNA means ribonucleic acid. Ribonucleic acid. RNA means ribonucleic acid. RNA ला ribonucleic acid म्हटलं जातं. It is another organic acid present in the cell. जसं deoxyribonucleic acid हे न्यूक्लियस मध्ये असणारे एक ऑर्गॅनिक ऍसिड आहे, तसं सेकंड ऑर्गॅनिक ऍसिड हे रिबोन्यूक्लिक ऍसिड आहे. Ribonucleic acid, and it is another acid, organic acid present in the nucleus of cell or cell. Then types of RNA. RNA चे types. Types of RNA. इथं आणखी एक महत्त्वाचा पॉइंट आहे पहा RNA मध्ये. RNA is made up of. RNA कोणत्या मॉलिक्यूलने बनलेले असतात? जसं आपण पाहिलं DNA is made up of. DNA कशाने बनलेले? Deoxyribonucleic sugar, phosphoric acid, then nitrogenous bases. 4 types of nitrogenous bases: adenine, guanine, thymine आणि cytosine. तसं RNA कशाने बनलेले? RNA is made up of the ribose sugar. RNA is made up of ribose sugar, phosphoric acid and 4 types of nitrogenous bases. That is adenine, guanine, cytosine आणि इथं थायमिन ऐवजी काय असतात? युरॅसिल असतात. म्हणजे थायमिन हे युरॅसिलला जर रिप्लेस केले तर आपल्याला आरएनए मिळतात. तर अशा पद्धतीने हे आरएनए मॉलिक्यूल आहेत की जे 4 प्रकारच्या नायट्रोजेनियस बेसिसने बनलेले आहेत: एडेनाइन, ग्वानिन, सायटोसाइन आणि युरॅसिल. आणि त्याच्यामध्ये देखील फॉस्फरिक ऍसिड आणि रिबोस शुगर मॉलिक्यूल असतात. देन नेक्स्ट टाइप्स ऑफ आरएनए. देयर आर हाऊ मेनी टाइप्स ऑफ आरएनए? आरएनए चे किती टाइप्स आपण 9th क्लास मध्ये पाहिलेले. जास्त आपण डिटेल मध्ये पाहत नाहीत. आपल्याला इथं 10th क्लास मध्ये जेवढं आवश्यक आहे हे सर्व आपण डिटेल मध्ये 9th क्लास मध्ये पाहिलेले. यातला फक्त आवश्यक असणारा भागच मी इथं एक्सप्लेन करतोय. तो आहे टाइप्स ऑफ आरएनए. महत्त्वाचे आहेत, आपल्याला फक्त रिवाइज करायचे. तर इथं आरएनए चे 3 प्रकार आहेत. एक आहे आरआरएनए. आरआरएनए मीन्स राइबोसोमल आरएनए. त्याला काय म्हटलं जातं? राइबोसोमल आरएनए. राइबोसोमल आरएनए मीन्स आरआरएनए. पहिला प्रकार आहे राइबोसोमल आरएनए, याला म्हटलं जातं आरआरएनए. That is the RNA molecules which are present in the ribosomes. जे RNA molecule कुठे प्रेझेंट असतात? RNA molecules present on the ribosomes are called as ribosomal RNA. जे RNA molecule ribosomes मध्ये प्रेझेंट असतात, ribosomes मध्ये प्रेझेंट असणाऱ्या RNA molecule ला राइबोसोमल RNA म्हटलं जातं. पण आपण RNA चे 3 प्रकार 9th क्लास मध्ये पाहिले. rRNA, that is ribosomal RNA, mRNA, messenger RNA, and tRNA, transport RNA. The RNA molecule which is present in ribosomes and perform the function of synthesis of protein.
जे आरएनए मॉलिक्यूल रायबोसोम्स मध्ये असतात आणि प्रोटीन सिंथेसिसचं फंक्शन परफॉर्म करतात, अशा आरएनए ला म्हटलं जातं रायबोसोमल आरएनए और आरआरएनए. Then RNA molecule which carries the messages of synthesis of protein from DNA to the ribosomes. DNA पासून न्यूक्लियसच्या आतमध्ये असणाऱ्या DNA पासून रायबोसोम्स पर्यंत प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन ट्रान्सपोर्ट करणाऱ्या किंवा प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन कोडेड फॉर्म मध्ये सप्लाय करणाऱ्या आरएनए ला म्हटलं आता मेसेंजर आरएनए किंवा एमआरएनए. आणि तिसरा टाइप आहे आरएनएचा की मेसेंजर आरएनएच्या मेसेजेस नुसार रायबोसोमला अमिनो ऍसिड मॉलिक्यूल सप्लाय करणारे किंवा रायबोसोम पर्यंत अमिनो ऍसिड मॉलिक्यूल ट्रान्सपोर्ट करणारे जे आरएनए असतात त्यांना म्हटलं जातं ट्रान्सपोर्ट आरएनए और टीआरएनए. तर असे आरएनएचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे रायबोसोमल आरएनए और आरआरएनए. दूसरा प्रकार आहे एमआरएनए दैट इज मैसेंजर आरएनए, मैसेंजर आरएनए और एमआरएनए. त्याच्यानंतर थर्ड आहे ट्रांसपोर्ट आरएनए और टीआरएनए. तर असे आरएनएचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे रायबोसोमल आरएनए, दुसरा आहे मेसेंजर आरएनए आणि तिसरा आहे ट्रांसपोर्ट आरएनए. ट्रांसपोर्ट आरएनए किंवा ट्रान्सफर आरएनए. ट्रान्सपोर्ट म्हटलं तरी चालतंय किंवा याला ट्रान्सफर आरएनए म्हटलं तरी चालेल, एकच आहे ट्रान्सफर आरएनए. तसं त्याचं नाव ट्रान्सपोर्ट आरएनएच असायला पाहिजे, कारण त्याचं कामच आहे न्यूक्लिक ऍसिड अमिनो ऍसिड मॉलिक्यूल वेगवेगळ्या सेल मधून किंवा वेगवेगळ्या बॉडी पार्ट मधून आपण जे फूड खाल्ल्यानंतर जे अमिनो ऍसिड डिस्ट्रीब्यूट झालेले असतात ते काय केले जातात सेलमध्ये, सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये आल्यानंतर या टीआरएनएच्या सहाय्याने कलेक्ट केले जातात आणि रायबोसोम्स पर्यंत वाहून आणले जातात. म्हणजे रायबोसोम पर्यंत ट्रान्सपोर्ट केले जातात. आणि असे ट्रान्सफर केलेले, ट्रान्सपोर्ट करून म्हणजे वाहून आणलेले जे आरएनए असतात त्याला ट्रान्सफर आरएनए किंवा टीआरएनए म्हटलं जातं. आणि मेसेंजर आरएनए म्हणजे प्रोटीन सिंथेसिसचे मेसेजेस कॅरी करणारे, मेसेजेस वाहून नेणारे आरएनए म्हणजे मेसेंजर आरएनए. आणि जे आरएनए रायबोसोम्स मध्ये असतात आणि प्रोटीन सिंथेसिसचं फंक्शन परफॉर्म करतात त्या आरएनए ला म्हटलं जातं रायबोसोमल आरएनए. देन रायबोसोमल आरएनए that is the RNA present in ribosomes and perform functioning of protein synthesis, protein synthesis called as rRNA or ribosomal RNA. The RNA molecule which present in ribosomes, जे आरएनए मॉलिक्यूल रायबोसोम्स मध्ये असतात त्याला आरआरएनए त्याच्यामुळेच म्हटले. आरआरएनए का म्हटलं तर रायबोसोम्स मध्ये प्रेझेंट असणारे आरएनए. आरएनए प्रेझेंट इन रायबोसोम्स आर कॉल्ड एज रायबोसोमल आरएनए अँड इट परफॉर्म फंक्शनिंग ऑफ द प्रोटीन सिंथेसिस. ते प्रोटीन सिंथेसिसचं फंक्शनिंग परफॉर्म करतात. देन that is RNA helps for the rRNA helps for the synthesis of protein. प्रोटीन सिंथेसिसचं फंक्शनिंग परफॉर्म करणारे आरएनए हे आरआरएनए आहे. त्याच्यानंतर मेसेंजर आरएनए. मेसेंजर आरएनए कशाला म्हटलं जातं? द आरएनए मॉलिक्यूल दॅट कॅरीज द इन्फॉर्मेशन, आरएनए molecules that carries the information of protein synthesis, carries the information of protein synthesis. प्रोटीन सिंथेसिसची जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन कॅरी करणारे आरएनए. द आरएनए that carries the information of protein synthesis from genes to ribosomes, from genes to
ribosomes called as ribosomal RNA. Sorry, called as messenger RNA or mRNA. Which RNA is called mRNA? Messenger RNA कोणाला म्हटलं जातं की न्यूक्लियस मध्ये जे डीएनए आहेत, न्यूक्लियस मधील डीएनए मध्ये असणारे जीन्स, त्या जीन्स मध्ये प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन असते. आता तुम्हाला डीएनए चं स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवलं. त्या डीएनए चा जो कंप्लीट सेगमेंट असतो, या सेगमेंटला म्हटलं जातं जीन्स. डीएनए चा कंप्लीट सेगमेंट ऑफ डीएनए which have information of protein synthesis. So a segment of DNA which have complete information of protein synthesis is called as genes. And these genes, information of protein synthesis is stored in genes. The mRNA, that is the RNA which carries the information from genes to the ribosomes. प्रोटीन कोण सिंथेसाइज करतायत? राइबोसोम्स हे प्रोटीन सिंथेसाइज करतात आणि त्यांना प्रोटीन सिंथेसिस करण्याची इन्फॉर्मेशन जीन्स पासून त्या राइबोसोम्स पर्यंत वाहून नेणारे जे आरएनए असतात त्याला मेसेंजर आरएनए म्हणतात. द आरएनए मॉलिक्यूल दॅट कॅरीज द इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम जीन्स टू राइबोसोम्स. जीन्स पासून राइबोसोम्स पर्यंत प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन ट्रान्सपोर्ट करणारे किंवा कॅरी करणारे जे काही आरएनए असतात त्याला mRNA म्हटलं जातं. देन ट्रान्सफर आरएनए और ट्रान्सपोर्ट आरएनए. द आरएनए मॉलिक्यूल which carries or which supply amino acid molecules as per the messages of mRNA. As per the messages of mRNA is called tRNA or transfer RNA. म्हणजे tRNA हे असे मॉलिक्यूल असतात की जे mRNA च्या मेसेजेस नुसार, म्हणजे मेसेंजर आरएनए ने वाहून आणलेल्या मेसेजेस नुसार, कॅरी केलेल्या मेसेजेस नुसार tRNA हे राइबोसोम्स कडे अमिनो ऍसिड मॉलिक्यूल ट्रान्सपोर्ट करतात, अमिनो ऍसिड मॉलिक्यूल सप्लाय करतात. म्हणजे mRNA च्या मेसेजेस नुसार tRNA राइबोसोम्सला अमिनो ऍसिड मॉलिक्यूल सप्लाय करतात आणि असे जे काही आरएनए असतात त्याला ट्रान्सफर आरएनए म्हटलं जातं. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ फंक्शन आरएनए आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. आरएनएच्या फंक्शनवरून, आरएनए मॉलिक्यूलच्या फंक्शनवरून आरएनए मॉलिक्यूलचं 3 प्रकारात वर्गीकरण केलेले: राइबोसोमल आरएनए, मेसेंजर आरएनए एंड ट्रान्सफर आरएनए. Ribosomal RNA, that is the RNA present in ribosomes. The RNA present in the ribosome cell organelle is called as ribosomal RNA, and this ribosomal RNA perform the function of protein synthesis. Ribosomal RNA म्हणजेच ribosomes हे प्रोटीन सिंथेसिसचं फंक्शन परफॉर्म करतात आणि प्रोटीन सिंथेसिसचं फंक्शन परफॉर्म करण्यासाठी राइबोसोम्सला जी इन्फॉर्मेशनची आवश्यकता असते, प्रोटीन सिंथेसिसच्या इन्फॉर्मेशनची आवश्यकता असते, ती इन्फॉर्मेशन कॅरी करणारे जे आरएनए असतात त्यांना म्हणतात मेसेंजर आरएनए. दॅट इज द आरएनए मॉलिक्यूल which carries the information of protein synthesis from genes to ribosomes is called messenger RNA. And as per the information of messenger RNA, some RNA molecule carries the or supply the amino acid molecule to the ribosomes. mRNA च्या मेसेजेस नुसार राइबोसोम्सला काही आरएनए मॉलिक्यूल अमिनो ऍसिड मॉलिक्यूल सप्लाय करतात. ट्रान्सफर आरएनए. तर या पद्धतीनं हे आरएनए चे 3 टाइप आहेत. हे 9th क्लास मध्ये झालेले तुमच्या वहीमध्ये, 9वीच्या क्लासच्या वहीमध्ये हे लिहिलेले देखील असतील. तर ते परत एकदा पहा. इथं 2 पॉइंट महत्त्वाचे परत तुम्ही आज रीड करायचे: स्ट्रक्चर ऑफ डीएनए आणि टाइप्स ऑफ आरएनए. हे 2 पॉइंट परत एकदा पहा. याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट कडे आपण येऊ. नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे प्रोटीन सिंथेसिस बाय डीएनए. मग आता आतापर्यंत आपण काय पाहिलं की प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन कुठे आहे? डीएनए मध्ये आहे. इथं थोडक्यात एनिमल सेलचं स्ट्रक्चर ड्रॉ करतो मी.
या पद्धतीने हे ॲनिमल सेल आहे. ॲनिमल सेलच्या सेंटरला एक युकॅरियोटिक काय असतो, न्यूक्लियस असतो. युकॅरियोटिक न्यूक्लियस असतो. तो न्यूक्लियस कसा आहे, पोरस आहे, डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल आहे. असा डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल असतो. न्यूक्लियस इज अ डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल. आणि या सेल ऑर्गेनेलच्या आतमध्ये हे डीएनए मॉलिक्यूल असतात. म्हणजे जेनेटिक मटेरियल डीएनए ते न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात. न्यूक्लियसच्या आतमध्ये काय आहे, डीएनए आहे. डीएनए आर प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस and ribosomes are present on the endoplasmic reticulum. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे दोन प्रकार असतात. एक असतात SER. SER means स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे असतात, या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे दोन प्रकार आहेत पहा. एक असतात SER आणि दुसरे असतात RER. SER means स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि RER म्हणजेच रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. या दोन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये काय फरक आहे, SER आणि RER मध्ये काय डिफरन्स आहे? The endoplasmic reticulum to which ribosomes are attached is called as smooth endoplasmic reticulum. That is, ribosomes are not attached. रायबोसोम सेल ऑर्गेनेल जे आहेत हे अटॅच नसतात. कोणाला अटॅच नसतात? स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्यामुळे ते स्मूथ दिसतात. And the endoplasmic reticulum to which ribosomes are attached, ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम रायबोसोम्स अटॅच असतात त्याला म्हटलं आता रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम टू which ribosomes are attached. तुम्हाला जर असं विचारलं इनसाइड द सेल वेअर इज द रायबोसोम्स प्रेझेंट, सेल मध्ये रायबोसोम्स कुठे प्रेझेंट असतात, तर सेल मध्ये रायबोसोम्स असतात कुठे, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इन सेल रायबोसोम्स आर अटॅच्ड टू द रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. या पद्धतीने इथं रायबोसोम्स अटॅच असतात रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला. त्याचं स्ट्रक्चर या पद्धतीने तुम्हाला न्यूक्लियसचं काल स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवले. या पद्धतीनं ज्या रायबोसोम्सला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला रायबोसोम अटॅच असतात त्याला म्हटलं जातं RER, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर हे लक्षात ठेवा, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे दोन प्रकार आहेत, SER, RER. ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला रायबोसोम अटॅच नसतात ते स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत आणि ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला रायबोसोम्स अटॅच असतात त्याला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात. मग रायबोसोमचं फंक्शन काय आहे? व्हॉट इज द फंक्शन ऑफ रायबोसोम्स? रायबोसोम इज अ सेल ऑर्गेनेल. रायबोसोम काय आहे? व्हॉट इज द रायबोसोम्स? रायबोसोम्स इज अ सेल ऑर्गेनेल. रायबोसोम हा एक सेल ऑर्गेनेल आहे and it perform functioning of different बॉडी प्रोटीन्स. आपल्या शरीराला आवश्यक असणारे वेगवेगळे जे काही प्रोटीन्स आहेत, आपल्या शरीराला प्रोटीनची आवश्यकता असते आणि ते प्रोटीन्स कोण सिंथेसाइज करतात? रायबोसोम्स. जसं की पहा आपल्या त्वचेचा जो रंग आहे स्किन कलर कोणत्या प्रोटीन मुळे असतो? अवर स्किन कलर इज ड्यू टू द विच प्रोटीन? सांगता येईल पहा. आपला जो काही स्किन कलर आहे हा कोणत्या प्रोटीन मुळे आहे? मेलॅनिन प्रोटीन. कोणत्या प्रोटीन मुळे? आपण अल्बिनिझम जो डिसीज होता की ज्याच्यामध्ये स्किन काय होते? व्हाईट होते. जेनेटिक डिसऑर्डर मध्ये अल्बिनिझम डिसीज पाहिलं होतं आणि त्याच्यामध्ये मेलॅनिन प्रोटीन मुळे काय होतं? आपल्या त्वचेत मेलॅनिन प्रोटीनचं जर कमतरता आपल्या शरीरात निर्माण झाली तर आपल्या त्वचेचा रंग नाहीसा होतो
आणि त्यावेळी अल्बिनिझम नावाचा डिसीज होतो. त्याच्यामध्ये हेअर पण पांढरे होतात, त्वचा पूर्ण पांढरी होते, डोळे गुलाबी होतात, आईज पिंक होतात. तर असा जो डिसीज आहे म्हणजे तिथं आपल्या बॉडीमध्ये मेलॅनिन प्रोटीनची आवश्यकता आहे आणि ते मेलॅनिन प्रोटीन कोण सिंथेसाइज करतात आपल्या बॉडीमध्ये? रायबोझोम सिंथेसाइज करतात. कॅरेटिन नावाचे प्रोटीन्स कुठे असतात? हेअर मध्ये असतात, कॅरेटिन प्रोटीन. त्याच्यामुळे केसांचा रंग अवलंबून असतो त्या प्रोटीनवरती. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये पहा वेगवेगळे जे काही प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत ते आपल्या बॉडीचं वेगवेगळं फंक्शनिंग परफॉर्म करत असतात. प्रत्येक प्रोटीनचा आपल्या बॉडीमध्ये एक डेफिनाइट फंक्शनिंग असतं आणि असे स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करणारे जे प्रोटीन आहेत ते कोण सिंथेसाइज करतात? रायबोझोम सिंथेसाइज करत असतात. आपल्या ब्लड मध्ये एक प्रोटीन आहे पहा, कोणतं? हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन हे जे प्रोटीन असतं हिमोग्लोबिन हे कोणत्या सेलमध्ये असतं? ब्लडच्या. हिमोग्लोबिन प्रोटीन हे ब्लडच्या कुठल्या सेलमध्ये प्रेझेंट असतं? हिमोग्लोबिन प्रोटीन इज प्रेझेंट इन विच सेल? सांगता येईल कोणाला? हिमोग्लोबिन प्रोटीन हे सेलच्या ब्लडच्या कुठल्या सेलमध्ये प्रेझेंट असतं? तर ते आहे आरबीसी, रेड ब्लड कॉर्पस्कल्स. ब्लड मध्ये 3 प्रकारच्या सेल असतात, डब्ल्यूबीसी व्हाईट ब्लड सेल्स, त्याच्यानंतर आरबीसी रेड ब्लड कॉर्पस्कल्स अँड प्लेटलेट सेल. त्यापैकी आरबीसी म्हणजे रेड ब्लड कॉर्पस्कल्स जे असतात त्या आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन प्रोटीन असतं. आणि तुम्हाला माहितीये एचबी, शॉर्टकट मध्ये काय म्हणतो आपण हिमोग्लोबिनला? एचबी म्हटलं जातं. तर हिमोग्लोबिन जर आपल्या रक्तातला कमी झाला, हिमोग्लोबिन प्रोटीनची जर कमतरता आपल्या ब्लड मध्ये झाली तर त्याचा परिणाम काय होतो? ड्यू टू द लॅक ऑफ हिमोग्लोबिन वन डिसीज इज अराइज नोन ॲज, ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ हिमोग्लोबिन कॉजेस द डिसीज कॉल्ड ॲज ॲनेमिया. ॲनेमिया कोणता डिसीज होतो? ॲनेमिया डिसीज होतो पहा. ड्यू टू द deficiency of hemoglobin one disease is caused known as, जो डिसीज होतो त्या डिसीजला काय म्हटलं जातं? ॲनेमिया म्हटलं जातं. and due to this anemia disease we feel the weakness, आपल्याला वीकनेस जाणवतो किंवा कधी कधी चक्कर येते, थकवा जाणवतो, टायर्डनेस. असे जे काही लक्षण आहेत ते कशाचे असतात? ॲनेमियाचे असतात. म्हणजे हिमोग्लोबिन हे एक प्रोटीन आहे ते देखील आपल्या बॉडीमध्ये आवश्यक आहे. म्हणजे जर रायबोझोमने असे प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये तयार केले नाही, सिंथेसाइज केले नाही, तर आपल्या बॉडीमध्ये प्रोटीनची कमतरता निर्माण होऊ शकते आणि आपल्या बॉडीचे जे काही फंक्शनिंग आहेत, कार्य आहेत, त्या बॉडीच्या फंक्शनिंग वरती देखील परिणाम होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं हे प्रोटीन सिंथेसिसचं काम जे आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन तयार करण्याचं काम हे कोणाचं आहे? रायबोझोमचा आहे. रायबोझोम हा सेल ऑर्गेनेल आपल्या बॉडीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. सेलमध्ये असणारा हा रायबोझोम महत्त्वाचा आहे कारण आपल्या बॉडीला लागणारे वेगवेगळे प्रोटीन हे रायबोझोम सिंथेसाइज करतात. याच्यानंतर आता हे प्रोटीन कसे सिंथेसाइज केले जातात याची आपण एक प्रोसेस पाहणार आहे. परंतु आपल्या बॉडीमध्ये कोणकोणते प्रोटीन असतात, त्यांचे फंक्शन काय आहेत हे आपण पुढच्या चॅप्टर मध्ये, थर्ड चॅप्टर आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड, त्या चॅप्टर मध्ये आपण ते डिटेल मध्ये पाहणार आहे. आता फक्त इथं लक्षात ठेवा की रायबोझोम काय आहे आणि रायबोझोमचं फंक्शनिंग काय आहे. व्हॉट इज द रायबोझोम? रायबोझोम इज अ सेल ऑर्गेनेल present in the rough endoplasmic reticulum. Ribosome is a cell organelle present in rough endoplasmic reticulum and it performs the functioning of different types of protein molecules. It is the perform the function of synthesis of protein molecules which are required for the body functioning. बॉडीच्या फंक्शनिंग साठी, प्रॉपर फंक्शनिंग साठी आवश्यक असणारे प्रोटीन मॉलिक्यूल सिंथेसाइज करणारे जे मॉलिक्यूल असतात, जे सेल ऑर्गेनेल असतात त्याला रायबोझोम्स म्हटलेले. तर आता इथं आपल्या बॉडीमध्ये रायबोझोम्स प्रोटीन सिंथेसाइज करतात. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली तुमच्या की हे जे रायबोझोम आहे सेल ऑर्गेनेल हे काय आहेत? रायबोझोम्स आहेत. आणि या रायबोझोम हे एक प्रकारचे सेल ऑर्गेनेल आहेत आणि यांचं काम काय? सिंथेसाइज द प्रोटीन, प्रोटीन सिंथेसाइज करणं, वेगवेगळे प्रोटीन तयार करणं. पण यांना प्रोटीन तयार करण्याची माहिती जी असते, इन्फॉर्मेशन जी असते, जसं रेसिपी. मी समजा कुक आहे, मला एक अन्नपदार्थ बनवायचा आहे, ढोकळा बनवायचा आहे, पण ढोकळा बनवण्याची जी रेसिपी असते ती रेसिपी माझ्याकडे नाहीये. ती रेसिपी कोणाकडे आहे? जसं हे रायबोझोम्स काय करतायत? ऍक्च्युअल हे कुक आहेत, म्हणजे स्वयंपाकी आहेत. हे कुठलाही अन्नपदार्थ बनवू शकतात, परंतु त्यांना
तो अन्नपदार्थ बनवण्याची रेसिपी माहिती नाहीये. मग ती रेसिपी त्यांना देणारा घटक कोणता आहे? ती रेसिपी कोणाकडे आहे? तर ती रेसिपी असते डीएनए कडे. कोणाकडे असते? डीएनए कडे ही रेसिपी असते. म्हणजे जसं की एखादा अन्नपदार्थ बनवायचा आहे, तो अन्नपदार्थ बनवण्याची क्षमता यांच्यामध्ये आहे, परंतु त्याची रेसिपी त्यांना माहिती नाही, ते कसे बनवायचे. ढोकळा बनवायचा आहे, परंतु कोणता घटक किती प्रमाणात घ्यायचा हे त्यांना माहिती नाही. त्याची माहिती कोण देतं? डीएनए. द प्रोसेस ऑफ म्हणजे द इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. रायबोझोमचं काम आहे प्रोटीन सिंथेसाइज करणं, आणि त्या प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी आवश्यक असणारी इन्फॉर्मेशन मात्र कुठे असते? डीएनए मध्ये. मग डीएनए कडून ती इन्फॉर्मेशन रायबोझोम पर्यंत कोण वाहून नेतं? प्रोटीन सिंथेसिसची ही रेसिपी, थोडक्यात त्याला आपण रेसिपी म्हणू. प्रोटीन कसे सिंथेसाइज करायचे याची इन्फॉर्मेशन ही डीएनए मध्ये स्टोअर्ड केलेली असते. म्हणजे सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. डीएनए हा काय आहे? प्रोटीन सिंथेसिस कसे करायचे याच्या इन्फॉर्मेशनचा सोर्स हा डीएनए आहे. मग डीएनए मध्ये असणारे प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन ही रायबोझोमला कोण सप्लाय करतं, कोण देतं? मॅसेंजर आरएनए काय करतात? डीएनए मध्ये जीन्स मध्ये असणारी प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन रायबोझोमला देतात. मग रायबोझोमला जर प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन मिळाली तर हे डायरेक्ट इन्फॉर्मेशन रायबोझोम्सला देत नाही. ते काय करतात? अगोदर ती इन्फॉर्मेशन टीआरएनए ला देतात. कोणाला देतात? टीआरएनए. म्हणजे पहा, हे स्वयंपाकी आहेत, ते काय बनवणार आहेत? रायबोझोम्स प्रोटीन सिंथेसाइज करणार आहेत, प्रोटीन मॉलिक्यूल तयार करणार आहेत. पण प्रोटीन मॉलिक्यूल तयार करण्यासाठी रॉ मटेरियल पाहिजे. जसं आपल्याला इथं घरामध्ये किचन मध्ये आपण काय करणार आहे? कुक आहेत, ते ढोकळा बनवणार आहेत, पण त्यासाठी आवश्यक असणारे बेसन पीठ लागेल किंवा इतर काही घटक आहेत, बेकिंग पावडर लागेल. ते घटक रॉ मटेरियल झाले. ते रॉ मटेरियल आहेत का? उपलब्ध नाही. मग ते आणून द्यावे लागतील. इथं काय करावे लागतील? या कुकला ते आणून द्यावे लागतील. ते आणून देण्याचं काम कोण करतं? टीआरएनए करतात. कोण करतात? टीआरएनए. टीआरएनए काय करतायत? रॉ मटेरियल सप्लाय करतात. मग प्रोटीन कोणत्या रॉ मटेरियल पासून बनलेले? तर प्रोटीन बनलेले असतात अमिनो ऍसिड या रॉ मटेरियल पासून. हे अमिनो ऍसिड येतात कुठून? आपल्या बॉडीमध्ये अमिनो ऍसिड येतात कुठून? आपण जे कॉम्प्लेक्स फूड खातो, आपण जे जेवण करतो, फूड खातो, त्या फूड मध्ये प्रोटीन्स असतात, कार्बोहायड्रेट्स असतात, फॅट्स असतात, लिपिड्स असतात. हे वेगवेगळे घटक, मिनरल्स आणि विटामिन्स असतात. असं जे काही बॅलन्स्ड डाएट आहे, संतुलित आहार आहे, तो आपण घेतो आणि त्याचं आपल्या स्टमक मध्ये डायजेशन होतं. म्हणजे हे जे कॉम्प्लेक्स मॅक्रो मॉलिक्यूल असतात ते ब्रेक केले जातात. म्हणजे पहा, हा आहे कार्बोहायड्रेट मॉलिक्यूल. कार्बोहायड्रेट हा कार्बोहायड्रेट मॉलिक्यूल कशाने बनलेला आहे? कार्बोहायड्रेट इज अ मॅक्रो मॉलिक्यूल. हा एक मॅक्रो मॉलिक्यूल आहे. इट इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ स्मॉल मॉलिक्यूल. हा असंख्य लहान लहान मॉलिक्यूल पासून तयार झालेला आहे. अँड दिस अ इंडिव्हिज्युअल मॉलिक्यूल ऑफ द कार्बोहायड्रेट इज कॉल्ड ग्लुकोज. कार्बोहायड्रेटचा हा जो लहानात लहान मॉलिक्यूल आहे त्याला काय म्हटलं जातं? ग्लुकोज मॉलिक्यूल. दॅट इज कार्बोहायड्रेट इज अ मॅक्रो मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. अनेक ग्लुकोज मॉलिक्यूल एकमेकांशी जोडले जाऊन थाउजंड्स ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल बॉन्डेड टुगेदर टू फॉर्म्स अ कार्बोहायड्रेट. आणि ज्यावेळी आपण फूड खातो तेव्हा फूडचं आपण क्रशिंग करतो दाताच्या सहाय्याने, त्याच्यावरती सलाइव्हरी अमायलेज एन्झाइम सलाइव्हा मधले ऍक्ट होतात. नंतर स्टमक मध्ये गेल्यानंतर लिव्हरचे बाइल ज्युसेस, पॅनक्रियाचे पॅनक्रियाटिक ज्युसेस हे स्टमक मध्ये काय होत असतात? त्या कार्बोहायड्रेट्स वरती. त्याचबरोबर प्रोटीन्स, जसं कार्बोहायड्रेट ग्लुकोज पासून बनलेले असतात लहान लहान मॉलिक्यूल पासून, तसंच प्रोटीन जे असतात फूड मध्ये असणारे, ते फूड मधील प्रोटीन हे कशाने बनलेले? कोणत्या मॉलिक्यूल पासून? हा जो लहानात लहान मॉलिक्यूल याला म्हणतात अमिनो ऍसिड. तसं फॅट्स जे बनलेले असतात ते लिपिड्स पासून बनलेले असतात, म्हणजे फॅटी ऍसिड या मॉलिक्यूल पासून बनलेले असतात. आणि हे सर्व लार्ज मॉलिक्यूल आहेत. आणि असे हे मोठे मॉलिक्यूल जे आहेत ते आपल्या ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब केले जात नाही. लक्षात घ्या, आपण फूड खाल्ल्यानंतर आपल्या फूड मध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन्स असतात, फॅट्स असतात, परंतु हे मोठे मॉलिक्यूल आहेत, लार्जर साइजचे मॉलिक्यूल आहेत, ते ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब केले जाऊ शकत
नाहीत, म्हणून त्यांचं ब्रेकडाऊन केलं जातं. आपल्या बॉडी मधले जे एन्झाईम्स आहेत, स्टमक मधील गॅस्ट्रिक ज्युसेस, पॅनक्रियाटिक ज्युसेस, लिव्हरचे बाईल ज्युसेस, सलायव्हरी ग्लँडचे सलायव्हा म्हणजे सलायव्हरी अमायलेज, असे वेगवेगळे एन्झाईम्स या फूडला ब्रेक करतात. आणि जेव्हा कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन केलं जातं तेव्हा आपल्याला स्मॉलर पार्टिकल्स मिळतात की जे सहजासहजी रक्तात शोषून घेतले जाऊ शकतात. म्हणजे ते पार्टिकल कोणते असतात? ग्लुकोज पार्टिकल, ग्लुकोज मॉलिक्युल असतात. प्रोटीनचं जर ब्रेकडाऊन केलं एन्झाईम्स न तर काय तयार होतं? अमिनो ऍसिड मॉलिक्युल मध्ये ब्रेकडाऊन होतं. दॅट इज कार्बोहायड्रेट्स आर डायजेस्टेड. प्रोसेस ऑफ डायजेशन, डायजेशनची प्रोसेस काय असते? तर ब्रेकडाऊन ऑफ फूड. डायजेशनच्या प्रोसेसमध्ये फूड मॉलिक्युल ब्रेकडाऊन केले जातात आणि त्याच्यामुळे कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन कशामध्ये होतं? ग्लुकोज मध्ये होतं. कार्बोहायड्रेट्स आर ब्रेकडाऊन इनटू ग्लुकोज और कार्बोहायड्रेट्स आर डायजेस्टेड इनटू ग्लुकोज. सिमिलरली प्रोटीन्स आर डायजेस्टेड इनटू अमिनो ऍसिड and fats are digested into fatty acid. ही प्रोसेस जी आहे ही प्रोसेस कशाची आहे? आपल्या स्टमक मध्ये होणाऱ्या फूडच्या डायजेशनची. मग फूडचं डायजेशन झालं की काय तयार झाले? प्रोटीनचं डायजेशन होऊन अमिनो ऍसिड. ते अमिनो ऍसिड कुठे शोषून घेतले जातात? ब्लड मध्ये शोषून घेतले जातात. आपले जे काही इंटेस्टाईन आहेत, आतड्यांमध्ये रक्तवाहिन्या असतात, ब्लड कॅपिलरीज, त्या या स्मॉलर पार्टिकलला ऍब्झॉर्ब करतात आणि आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे सप्लाय करतात. जेव्हा हे अमिनो ऍसिड मॉलिक्युल आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे सप्लाय होतात तेव्हा ते सेल मध्ये ऍब्झॉर्ब केले जातात, प्रत्येक सेल मध्ये पोहोचतात आणि सेल मध्ये पोहोचलेले ते अमिनो ऍसिड मॉलिक्युलला ऍसिड मॉलिक्युल आहेत हे आपण डायजेस्ट केलेल्या फूड पासून मिळवले. ते आपल्या सेल मध्ये आले आणि जेव्हा ते सेल मध्ये येतात तेव्हा सेल मध्ये आलेल्या अमिनो ऍसिड मॉलिक्युलला हे टीआरएनए, एमआरएनए त्यांना मेसेजेस देतात की कलेक्ट द अमिनो ऍसिड मॉलिक्युल. काय मेसेजेस देतात? कलेक्ट द अमिनो ऍसिड मॉलिक्युल. अमिनो ऍसिड मॉलिक्युल कलेक्ट करा and transport or transfer toward the ribosome. mRNA काय मेसेजेस देतात tRNA ला? mRNA च्या मेसेजेस नुसार tRNA अमिनो ऍसिड मॉलिक्युल कलेक्ट करतात, जमा करतात आणि रायबोसोम्स पर्यंत म्हणजे rRNA पर्यंत सप्लाय करतात. रायबोसोम्स मध्ये आरएनए कोणते असतात? rRNA असतात आणि त्यांच्यापर्यंत ते अमिनो ऍसिड मॉलिक्युल सप्लाय करतात. तेव्हा रायबोसोम्स काय करतात? तर रायबोसोम पहिला अमिनो ऍसिड मॉलिक्युल त्याला पेप्टाइड बॉन्डने जोडतात, दुसरा अमिनो ऍसिड मॉलिक्युल, असे अमिनो ऍसिड मॉलिक्युल पेप्टाइड बॉन्डने जोडून अमिनो ऍसिड मॉलिक्युलची एक काय तयार करतात? चेन तयार करतात. पहा, रायबोसोमल आरएनए, that is RNA present in ribosomes join the amino acid molecule with the help of peptide bond. अमिनो ऍसिड अनेक एक अमिनो ऍसिड मॉलिक्युल सेपरेट असतो, त्याला पेप्टाइड बॉन्डने जोडतात आणि त्याच्यापासून अमिनो ऍसिडची चेन तयार होते. नंबर ऑफ चेन्स ऑफ अमिनो ऍसिड जॉईन टुगेदर. अमिनो ऍसिडच्या असंख्य चेन एकमेकांशी जोडल्या जाऊन काय तयार होतं? अमिनो ऍसिडचे अनेक चेन एकमेकांशी जोडल्या जाऊन असे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार होतात, त्यालाच म्हटलं जातं प्रोटीन. हे काय असतात? प्रोटीन असतात आणि हे प्रोटीन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मग आपल्या बॉडीची जशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार या अमिनो ऍसिड पासून रायबोसोम्स हिमोग्लोबिन तयार करतात, कॅरेटिन तयार करतात, मेलॅनिन तयार करतात, असे वेगवेगळे बॉडी प्रोटीन जे आहेत ते बॉडी प्रोटीन या अमिनो ऍसिड पासून हे रायबोसोम्स तयार करत असतात. तर अशा पद्धतीने ही रायबोसोमची प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस आहे ती आता आपल्याला डिटेल मध्ये पाहिजे. मी थोडक्यात तुम्हाला हे शॉर्टकट सांगितलंय. हेरिडिटी मध्ये हाच पार्ट महत्त्वाचा आहे. पहा, याच्या ज्या प्रोसेसेस आहेत प्रत्येक प्रोसेसला एक सायंटिफिक नेम दिलेले, ते मेकॅनिझम आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. आणि नेक्स्ट पॉइंट जो आहे आता आपल्या सिलेबस मधला तो आहे प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस बाय डीएनए. बाय डीएनए. प्रोटीन सिंथेसिस बाय डीएनए. डीएनए द्वारे होणारा प्रोटीनचं सिंथेसिस. मग डीएनए हे प्रोटीन सिंथेसिस कसं करतात? श्रेय दुसऱ्याला दिलं जातं. खरं तर सेल मध्ये प्रोटीन सिंथेसाइज कोण करतात? रायबोसोम्स करतात. प्रोटीन सिंथेसाइज कोण करतात? रायबोसोम्स. परंतु रायबोसोम्स हे प्रोटीन सिंथेसिसचं ऍक्च्युअल फंक्शन परफॉर्म करतात, परंतु त्याचे जे मेसेजेस आहेत ते कसे सिंथेसाइज करायचे याची माहिती मात्र कोण देतं? डीएनए देतो. म्हणून इथं पण त्याचं जे श्रेय आहे प्रोटीन सिंथेसिसचं हे कोणाला दिलं? डीएनए ला दिलं. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस बाय डीएनए म्हटलंय. ऍक्च्युअली प्रोटीन हे कोणी सिंथेसाइज केले?
रायबोझोम्सनं सिंथेसाइज केले. प्रोटीन कोणी सिंथेसाइज केले? रायबोझोम्सनं सिंथेसाइज केले आणि त्याची इन्फॉर्मेशन कोणी दिली? डीएनए. जसं की आपण म्हणतो एखादी बिल्डिंग कोणी बांधली? इंजिनियरने एक बिल्डिंग बांधली. इंजिनियर स्वतः बिल्डिंग बांधतो का? नाही. बिल्डिंग कोण बांधतं? गवंडी जो असतो तो बिल्डिंग बांधतो. विटा कोण रचतो? कामगार रचतात, ते काम करत असतात. आपण काय म्हणतो? ही इमारत कोणी बांधली? कोणत्या इंजिनियरने बांधली? या इंजिनियरने बांधली. ऍक्च्युअल त्याला ते काम केलेलं नसतं. त्याची फक्त जो काही प्लॅन असतो आणि इन्फॉर्मेशन असते ती इंजिनियरने दिलेली असते आणि त्यानुसार गवंडी काम करत असतात. तसं या ठिकाणचे गवंडी म्हणजे रायबोझोम्स आहेत. म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच्या याच्या एक्झाम्पल मध्ये कूक, एखादा पदार्थ तयार करणारे कूक हे रायबोझोम्स आहेत आणि ते कसं तयार करायचं याचा मेनू देणारे डीएनए असतात. म्हणजे डीएनए द्वारे काय केले जातात? आरएनए प्रोटीन सिंथेसाइज करतात आणि हे जे मेकॅनिझम असतं यालाच म्हटलं जातं सेंट्रल डॉग्मा. या मेकॅनिझमला काय म्हटलं जातं? सेंट्रल डॉग्मा. हे थोडस बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट आहे. बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट असल्यामुळे हा थोडासा किचकट आहे. थोडं तुम्हाला सिक्वेन्स व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. इन अ सेल व्हॉट इज द सेंट्रल डॉग्मा? सेंट्रल डॉग्मा काय आहे का? इन अ सेल, प्रत्येक आपल्या बॉडी सेल मध्ये इन अ सेल प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय किंवा प्रोटीन आर सिंथेसाइज्ड बाय डीएनए थ्रू द आरएनए. आपल्या सेल मध्ये डीएनए हे आरएनएच्या मार्फत प्रोटीन सिंथेसाइज करतात. प्रोटीन कोण सिंथेसाइज करतात? डीएनए. कोणामार्फत? आरएनए मार्फत. जसं कॉन्ट्रॅक्टर कामगारामार्फत रस्ता तयार करतोय, म्हणजे रस्ता कोणी तयार केला? कॉन्ट्रॅक्टरनं. कोणामार्फत? कामगारांमार्फत. तसं इन अ सेल द प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय डीएनए थ्रू द आरएनए किंवा विथ द हेल्प ऑफ आरएनए. सॉरी, रायबोझोम्स किंवा आरएनए म्हटलं तरी चालेल. की डीएनए हे रायबोझोम्स द्वारे म्हणजेच आरआरएनए, त्याच्यात कोणते असतात? आरआरएनए असतात, म्हणजेच आरएनए म्हटलं तरी चालतं. म्हणजे आरएनए मार्फत डीएनए प्रोटीन सिंथेसिसचं फंक्शन परफॉर्म करतात आणि ही जी प्रोसेस असते याला म्हटलं आता सेंट्रल डॉग्मा. तर सेंट्रल डॉग्मा काय आहे आणि त्याचं मेकॅनिझम, स्टेप्स कोणकोणते आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या. तर पहा, इन अ सेल प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय डीएनए इन अ 3 स्टेप. ही सेंट्रल डॉग्मा प्रोसेस जी आहे ती 3 स्टेप मध्ये घडून येते. पहिली स्टेप असते ट्रान्सक्रिप्शन. फर्स्ट स्टेप काय आहे? ट्रान्सक्रिप्शन. सेकंड स्टेप इज अ ट्रान्सलेशन and third step is a translocation. These are the 3 steps of central dogma, that is the process of protein synthesis. प्रोटीन सिंथेसिस हे 3 स्टेप मध्ये घडून येतं. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. अशा 3 स्टेप मध्ये आपल्या बॉडी सेल मध्ये प्रोटीन सिंथेसाइज केले जातात. तुम्हाला अगोदर जे मेकॅनिझम मी सांगितलेले ते सगळं शॉर्टकट सांगितलेलं होतं आणि डायरेक्ट मेकॅनिझम सांगितलं होतं. आपल्याला ते स्टेप मध्ये बोर्ड एक्झाम मध्ये विचारलं जातात, त्यामुळे आपण ते स्टेप मध्ये पाहणार आहोत. तर सेंट्रल डॉग्मा काय आहे परत एकदा समजून घ्या. व्हॉट इज द सेंट्रल डॉग्मा? द इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. The information of protein synthesis is stored in DNA. प्रोटीन सिंथेसिस ची जी इन्फॉर्मेशन असते ती कुठे स्टोअर्ड केलेली असते? सेल्युलर डीएनए. The information of protein synthesis is stored in cellular DNA. Then this segment of DNA is called genes, which are the segment of DNA which have complete information of protein synthesis. प्रोटीन सिंथेसिस ची कंप्लीट इन्फॉर्मेशन असणाऱ्या डीएनए च्या सेगमेंटला जीन्स म्हटलं जातं. Then in a cell there are ribosomes which perform the actual role of protein synthesis and the protein required for the various body functions of our body. आपल्या बॉडीच्या वेगवेगळे फंक्शन्स रेग्युलेट करण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते. These body protein are synthesized by DNA through the RNA or ribosomes. DNA हे रायबोझोम द्वारे किंवा आरएनए द्वारे आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन सिंथेसाइज करतात and that mechanism is called central dogma. या मेकॅनिझमला सेंट्रल डॉग्मा म्हटलं जातं. म्हणजे डीएनए सिंथेसाइज द प्रोटीन थ्रू द आरएनए. डीएनए आरएनए द्वारे प्रोटीन सिंथेसाइज करतात
and that mechanism is called central dogma. Central dogma includes main basic 3 steps: transcription, translation and translocation. तर उर्वरित जो भाग आहे या चॅप्टरचा तो आपण पुढच्या लेक्चर मध्ये हे तिन्ही प्रोसेस जे आहेत किंवा सेंट्रल डॉग्माचं जे काय मेकॅनिझम आहे ते उद्याच्या लेक्चर मध्ये कंप्लीट करणार आहे. तर इथं आज आपण थांबतोय.